बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ, बेरोजगारी यामध्येच बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक औद्योगिक विकास महामंडळ शासनातर्फे टाटा MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं, उद्घाटन करण्यात आलं। या औद्योगिक विकास महामंडळाकडनं ही जागा टाटा जे टाटा फाउंडेशन आहे त्याला ही जागा हँडओव्हर करण्यात आली। या जागेचा उद्घाटन सोहळा पार पडला। त्या ठिकाणी स्वर्गीय अजित पवार असतील, जे उद्योग मंत्री आहेत ते देखील उपस्थित होते आणि पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या ज्या नेत्या आहेत त्या देखील उपस्थित होत्या। जे अनेक मंत्री होते, इंद्राल नाईक होते, उदय सामंतजी होते, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं। अक्षरशः या ठिकाणी आज 6 महिन्यापासून एक सिंगल वीट देखील लावण्यात आलेली नाही आणि आज ज्यावेळेस आम्ही या अधिकाऱ्यांची ज्यावेळेस बातचीत केली, MIDCचे जे एरिया मॅनेजर आहेत त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस संवाद साधला तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की बाबा हे जे प्रोजेक्ट आहे, हे जे कौशल्य विकास केंद्र आहे, या कौशल्य विकास केंद्राच्या ठिकाणी ज्या त्या पद्धतीने आता काम सुरू करण्यात आलं आहे। टाटाकडनं या ठिकाणी मटेरियल वगैरे सगळ्या सुविधा आता पुरवण्यात आल्या। सर, टाटाला आपण 4000 स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचं पोझिशन वगैरे पूर्णत्वास गेलेलं आहे। त्याचं नकाशे मंजुरी झालेली आहे आणि मधल्या काळामध्ये त्यांची एक टीम जी आहे येऊन पाहणी करून गेली आणि त्यांना इमारत उभा करण्यासाठी जो काही एक अंतिम नकाशे मंजुरीचा भाग आहे तो त्यांनी पूर्णत्वास केलेला आहे। त्यांच्या चर्चेतून असं आलं की त्यांची 6 ते 8 महिन्यामध्ये इमारत पूर्णत्वास जाणार असून त्यांना लागणारं जे काही एक यंत्रसामुग्री आहे ते पण त्यांची म्हणजे उपलब्ध आहे आणि ते जवळपास एक 6 ते 8 महिन्यामध्ये ते अंतिम स्वरूपात येणार आहे। त्यातून काही विद्यार्थी यांना कुशल नेतृत्व म्हणजे हे होणार आहे त्याच्यातून। त्या ठिकाणी मात्र उद्योगच दिसत नाही सर, म्हणजे एकही वीट उभा नाही। त्यांच्या काही एक अथॉरिटी असेल त्याच्यावर त्यांचं जे काही नियोजनाचा भाग असेल तो भाग अंतिम करण्याची कारवाई सुरू आहे। ते लवकरात लवकर हे इमारत उभा करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व त्यांनी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहे। आपलं नाव? अतुल पाथरे, MIDC एरिया मॅनेजर। पण आपण या ठिकाणी पाहिलं की ते अक्षरशः एक सिंगल वीट देखील लावण्यात आली नाही। ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी कुदळ मारल्यानंतर या ठिकाणी एक साधा खड्डा देखील खोदलेला नाही आणि अधिकाऱ्याकडनं अशा गप्पा मारल्या जात आहेत। मग बीडकरांना या भूलथापात नेमकं देतंय कोण? सरकारकडनं देतंय की अधिकारी देत आहेत की ज्या कंपनीला हे जागा हँडओव्हर केली ती कंपनी भूलथापात देते? मग या ठिकाणचं जे कौशल्य विकास केंद्र आहे हे केव्हा सुरू होणार आहे हा प्रश्न आता बीडकर आणि MIDCतली जनता आणि जे बेरोजगार युवक आहेत हे प्रश्न विचारत आहेत। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।